आज आपण बनवतोय येसूर मसाला। तर त्याचं साहित्य बघूया। दालचिनी, लवंग, चक्रीफूल, तेजपत्ता, इलायची, काळी मिरी, जिरे 1.5 चमचा, तांदूळ 2.5 चमचे आणि हरभरा डाळ 1 वाटी, धने 1 वाटी, बाजरी घेतली 2.5 कप। तर यांना भाजून घेऊयात। गरम मसाले भाजून घेऊयात आपण। तेल नाही टाकायचंय। भाजलेत चांगले गरम मसाले, काढून घेऊयात आपण। धने आणि जिरे भाजून घेऊयात, ते पण कोरडेच भाजायचे। काढून घेऊयात। आपण तांदूळ आणि हरभरा डाळ भाजूया। हे पण थोडं लालसर होईपर्यंत भाजूया, फार नाही करपवायचं आपल्याला। पहा, हरभरा डाळ पण भाजली गेली आहे, काढून घेऊया। नंतर बाजरी घालूयात आपण। ती पण भाजून घेऊयात चांगली। हे पहा, बाजरी पण चांगली भाजली गेली आहे। सगळं मिक्स करून घेऊयात आपण आणि थंड होऊन द्यायचंय। थंड झाल्यानंतरच आपण बारीक करूया। तुम्ही त्याला मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा तुमच्याकडे चक्की असेल तर त्याच्यावरती पण करू शकता। आणि चाळणीने चाळून घ्या, म्हणजे मोठे कण असतील तर ते निघून जातील मग। तर हे पहा, येसूर आपला तयार झालाय। आपण कोणत्याही भाजीत टाकू शकतो त्याला, व्हेज भाजीमध्ये, नॉन व्हेज भाजीमध्ये। एकदा करून पहा तुम्ही।